मजुरांना शाळेतनं पुरं घरी घेऊन जाण्यासाठी पैसे चारलेस तू त्यांच्या वस्तीत जाऊन मी दारू पिऊन मारहाण केली अशी बातमी तूच त्या जगदाळेला पेपरात छापायला लावली. कळालंय सगळं मला. मुजुमदारांचं नाव बदनाम करणाऱ्याला, त्यांच्या विरोधात जाणाऱ्याला माफी नाही. जा जा. मी कोणाच्या बापाला नाही घाबरत. आणि हे जे सगळं केलं ना ते मी मुजुमदारांच्या विरोधात नाही तर मुजुमदारांच्या बाजूला केलंय. आपल्या बिझनेसला फायदा व्हावा म्हणून केलंय. सगळं गरजेचं होतं त्यासाठी. माझी बदनामी करून असा काय फायदा मिळवून दिलास तू बिझनेसला? बिझनेसचा फायदा काय? फायदा दे हेच. भाऊ नाईक थेरडा हे सगळं त्यानं केलंय असं भासून त्याला आपल्या पायावर नाक घासायला लावणार होतो मी. आणि ती शाळा दबाव टाकून मिळवणार होतो. आईने पण पब्लिकली माफी मागितली ना. अपमान झाला आईचा. मग आईच्या पायाशी इथं त्या थेरड्याला इथं बसलेलं बघायचं होतं मला. हा फायदा होता माझा. अरे दादा, कुणी नसते उपद्व्याप करायला सांगितले होते तुला? नाहीतर काय, इथे आपल्यावर लागलेले डाग पुसण्याचा प्रयत्न करतोय धैर्य, आणि तू त्याच्या कामात अडथळे आण. अजून आपली इज्जत पार मातीला मिळव. आई इज्जत परमात उगाच मला बोलायचं नाही बरं का. उगाच मला काय बोलायचं नाही कोणी. तो ऐकून नाही घेणार कोणाचं. ऐकून नाही घेणार बरं का. अरे हा केलं मी सगळं हे मुजुमदारांचं साम्राज्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी केलं. आणि नखा एवढा पण मला पश्चाताप नाही बरं का याचा. नखा एवढा पण. थोर कारणासाठी केलं असशील तू हे सगळं. त्यानं मुजुमदारांची बदनामी झाली हेच खरंय. आणि मुजुमदारांची बदनामी करणाऱ्याला माफी मिळण्याचा 1% चान्स नसतोय. मग तो स्वतः एक मुजुमदार असला तरी त्याची सुटका नाही. दादा, अरे हा मान, हे साम्राज्य, ही संपत्ती कमवण्यासाठी आपल्या पप्पांनी आयुष्यभर कष्ट घेतलेत. त्यामुळं जे आयतं मिळालंय ना त्याची जाण ठेवून ते वाढवता नाही आलं तरी ते टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होतेस. आता या प्रकरणात विलास मुजुमदारची शिक्षा हीच आहे की त्यांनी भाऊराव नाईकांची माफी मागायची. चला ही मान त्या थेरड्या पुढे झुकणार नाही म्हणजे झुकणार नाही. मग हा विचार चूक करण्याच्या अगोदर करायला हवा होता. चल रे. तुला माफी मागावी लागल. विचारत नाहीये, सांगतोय. मला तू कोण आहे तू सांगणारा? कोण आहे तू सांगणारा?
केला सोडत तू आणि तुझा तो थेरडा. जर माफी मागितली नाही तर तुला सुद्धा जेलात जाऊन बसावं लागेल. हा कारण पुरावे सोबतच घेऊन फिरतोय मी. नको बघ सारखं मुजुमदार बोंबलत बसू नकोस. कोणत्या मुजुमदारानं केलंय ते सांग. विलास मुजुमदार. बघ मजुरांना पैसे देऊन त्या पोरांना घरी आणणारे सुद्धा तेच होते. त्यांनीच ही बातमी लावण्यासाठी मला पैसे दिले. भाऊ भाऊ काय ग काय म्हणते सावे? हे बघा. काय आलंय छापून पेपरात आता? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो दिलगिरी व्यक्त झाली आता. विषय निवळलाय. चला चांगलं आहे, पण दुसरं टेन्शन आहेच की मला पण आता हळूहळू शाळेकडे निघायला पाहिजे. ती शिक्षण मंडळाचे अधिकारी येणार आहेत ना. कस काय अचानक दौरा ठरवला देवजने. तर अजून काही टेन्शनचं काम असू नये म्हणजे झालं. भाऊ हो आपण कशाला निगेटिव्ह विचार करायचा. हा तसं काही नाही होणार. आणि त्यांचं अजून पण काहीतरी काम आहे ना. मग भाऊ तुम्ही कशाला एवढं उन्हाचं जाताय. त्यांनाच घरी बोलवा ना. हा तसं पण त्यांना घरी बोलवलं असतं तर चाललं असतं की. हवं तर मी चहा पाण्याचं किंवा जेवणाचं पण बघितलं असतं. हा बोलवा बोलवा. कसं आहे कधी ना कधीतरी अथर्वचं मोठ्या शाळेत ऍडमिशन करायलाच लागणार आहे. ओळख असलेली बरी. हा बोलवा. आणि आईंच्या मदतीला मी आहेच की. हा भारी ना. हा अगं निघतेच मी. अगं ते आज शिक्षण मंडळाची माणसं येणार आहेत ना घरी. त्याच्याविषयीच मी भाऊशी बोलत होते जरा. हा हा लगेच निघते. भाऊ चला मी निघते. रीना आणि पराग तिकडे पोचले. हा ठीक आहे. नीट जा. हा हा हा. आणि माझं ऐका. तुम्ही उगाच एवढं उन्हाचं जाऊ नका. त्यांनाच घरी बोलवा. हा चला येते. सावकाश जा. हा इरा ते भांड दे इथे. अगं काय झालं. माझ्यावर कसला राग काढते. नाहीतर काय. तुमच्या आहोंमुळे माझ्या आहोंची किती बदनामी होते हे माहितीये का तुम्हाला. काय बोलतेस तू हिरा. हो बरोबर तेच बोलतेय. तुम्हाला तुमच्या नवऱ्याला समजवता नाही आलं. त्यांना मनस्ताप होईल अशा गोष्टी करणं योग्य आहे का. अहो किती त्रास होतो यांना. बघताय का तुम्ही. हिरा अगं भाऊजी अजून तुझे आहो झालेत कुठे. मग त्यांनी व्हावी अशी इच्छा नाहीये का तुमची. अगं नाही नाही असं काहीच नाहीये. जरी असली तरी मला नाही फरक पडत. धैर्य माझे अहो होणार म्हणजे होणारच. आणि हो त्यांनी स्वतः होकार दिलाय. आमचं लग्न होण्यापासून आता आम्हाला कोणीही रोखू नाही शकत. ताई अहो तोरा बघितलं कायचा. लग्नाआधी कोणाला बोलू देत नाही. उद्या लग्न झाल्यानंतर तर कोणाला तोंडातून आवाजही काढू द्यायची नाही. ताई अहो ताई चालायचंच. शांत व्हा बघू. बरं चला गॅस ऑन करा. पोहे करायचे. चला चला चला.
विलासला तू माफी मागायला नेतोस खरं, पण तिकडे गेल्यानंतर हे प्रकरण अजून चिघळायला नको. आई, असलं काही होणार नाही. मी जे काही करतोय ते विचार करूनच करतोय. तू काळजी करू नकोस. दादा आला. भास्कर, तूही सोबत जा. मी 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 कशाला? माझं काय काम तिथं? नाही, मी एक काम करतो. मी इन्स्टिट्यूटला जातो, तिथे एक चक्कर टाकून येतो. हे दोघं तिथे चाललेत ना, मग काम पेंडिंग घेत ते बघायला नको? एकदा सांगितलं ना जा म्हणून. निघायचं का आता? मला वेळ नाही तेवढा. दादा, तिकडे माफी मागायला चाललायस, मग हा मुजुमदारांचा माज आणि तोरा आहे ना, तो इथंच उतरून ठेवायचा. बरोबर करतोय तो. ही वेळ न तुझ्या या उचापतीमुळे आलेली आहे. नायकांकडे माफी मागायला जातोस ना, हे असं जाणार आहेस? असल्या अवतारात गेलास ना तर ते म्हणणार की मुजुमदार माफी मागायला नाही तर मास दाखवायला आलेत म्हणून. विलासचं कांड धैर्यपर्यंत मीच पोचवलं. एवढा शॉक कशाला घेतेस ताई? शॉक घेऊ नकोस. काय आहे, माझ्याकडं तसा ऑप्शनच नव्हता. आणि धैर्याच्या आधी जर तुला सांगितलं असतं तर तू माझ्या विलासला वाचव, विलासला यातनं बाहेर काढ म्हणून माझ्या समोर जुळी बसली असतीस. आणि मग या दयाला तुझी दया आली असती आणि मग मी विलासला वाचवलं असतं आणि त्याचं मी प्रूफ पण ठेवलं असतं आणि मग तुला मला टुलवायला चान्स मिळाला असता. आणि जाऊ ते श्यामारी, हे सगळं उरकूनच टाकूया. उरकून टाकू? अरे पण या सगळ्यामुळे दोन सख्ख्या भावंडांमध्ये भांडणं लागलेत, त्याचं काहीच वाटत नाहीये तुला? तुझ्या विलासला हे कांड करताना काय वाटलं होतं? वाटलं होतं का काय? तर ते जाऊ दे, सोडते. सुपारी फोड, सुपारी फोड, किती वेळ सांगितलं मी तुला? कधीतरी सुपारी फोडूया असा शब्द तुझ्या तोंडात तरी आला का कधी? तुला त्याचं काहीच वाटत नाही? काहीच नाही वाटत? अरे मी किती वेळ वाट बघणार? सुपारी फुटायची आणि माझ्या हिराला नटायची. किती वेळ वाट बघणार सांग की? आणि बघ, माझ्याकडे काय ऑप्शन नव्हता. आणि तसं पण धैर्य माझा होणारा जावई आहे, त्याला प्रोटेक्शन देणं कुणाची जबाबदारी आहे? कुणाची जबाबदारी आहे? माझीच ना. काय तडे, त्याच्या आयुष्यात जेवढे अडथळे येतील ना ते कोण दूर करणार आहे? हा दया दूर करणार आहे.
म्हणून म्हणतोय तू पण लवकर कामाला लाग. नाहीतर झूम चाले धूम 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 बूम. अरे पराग, काल ना धैर्याचा कॉल आला होता, ते पण काकी असताना मी लगेच कट करून टाकला. काय धैर्याचा कॉल कशाला आलेला तुला? हे तू ना जरा मेंदूच आहे ना सर्व्हिसिंग करून घेत जा पराग. अरे धैर्यनं आपल्या सावीसाठी तो मोबाईल गिफ्ट केलेला, तो आपल्याकडेच आहे ना. त्याला कुठं माहित आहे की ते आपण ठेवून घेतलंय ते. असं सगळं झालंय अरे. आणि मग तो ते सॉरी बिरी म्हणाला आहे ना, असं फोन नाहीतर मेसेज करत असतोय अरे. आणि मी त्याला सावी म्हणून रिप्लाय करत असते ना. आता तरी आलं का लक्षात? हा अरे आपल्याला जुळवायचंय ना त्यांचं. हा, पण ते कसं जमणार? अरे त्यासाठीच तर मी धैर्याला मेसेज करते, त्याला रिप्लाय करते. हे बघ, आज ना उद्या मला सावीला हे सगळं सांगावंच लागणार आहे. आणि ते त्यानं दिलेलं गिफ्ट ते पण तिला परत करायला लागणार आहे रे आपल्याला. आणि सावी कशी आहे माहिती आहे ना तुला? होय रे, लय डेंजर आहे आपली सावी. दीना, हा काय ग? कुठं काय? कुठं काय? मागच्या याला सगळं आपलं काम इथलं अर्ध राहिलेलं. झाट झाट सगळी कामावरून घेऊया. चला चल. रेडी? हा रेडी. दादा, तो भाऊ काय बोलला ना तर शांत राहा, समजून घे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये. आणि आज आपण आलोय या कॅफे मध्ये. झालं शूटिंग सुरू नाही झालं की याचा फोन वाजला. सुधारणार नाही. अगं बँकेचा कॉल होता. हा राहू द्या आता. ऍक्शन. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये. आणि आज आपण आलोय या कॅफे मध्ये. हे कशाला वळवळायला लागलेस? अरे आपल्या हिरोचा कॉल आलाय. उचल की. तू घनसाळ आहेस रे जरा. सावी समोर कसा उचलू मी फोन? हे आपल्या हिरोचा मेसेज आलाय. काय आलाय वाज बघूया. भाऊ कुठे आहेत म्हणून विचारायलाय. का? मला काय माहित बाबा. तुला माहिती आहे ते सांग ना, भाऊ घरी आहेत म्हणून. हा. चल. भाऊ घरीच आहेत. दादा, सांगितले ते कळले ना? डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेव. पराग असं का विचारलं असेल रे त्यानं? भाऊला भेटायचा प्लॅन असेल ना त्याचा.
का भेटायचं असेल त्याला भाऊंना? कशासाठी जाईल तो तिथं? जर प्लॅन असला तर भाऊ घरी आहे ते कळल्यानंतर जर तो घरी गेला तर? रिने, यू लय रिस्की डाव वाटायला लागलाय मला. आपण सावीला घरी पाठवून देऊया. अरे पण काम सोडून जाईल का ती घरी? कट. काय चाललंय तुमच्या दोघांचं? हा सावे, तुला घरला बोलवलंय. हा हा, कुणी आणि कशाला? अगं ते शिक्षण मंडळाची माणसं येणार आहेत ना घरी, त्यासाठी काकीने बोलवलं असणार. अगं मग वहिनी आहे, आई आहे, माझं काय काम असणार आहे तिकडं? अगं असेल काहीतरी, जा तू जा. तू वय नाही करत बसू नको. तुझा घराकडे उगाच घराकडे काय तर घोळ व्हायला नको. घोळ? कसला घोळ? अगं आता घोळ काही सांगू नव्हता तो तेव्हा. तू जा, खरंच जा. हे धर सॅक धर. जा जा जा, जा लवकर. आम्ही आवडतो इथलं. जा. अरे पण आम्ही, जा, जा, जा. अरे नमस्कार. अरे अरे आले सर. या, नमस्कार. या. खरं तर मी मनापासून आपली माफी मागतो. काय माझ्यामुळे तुम्हाला इतक्या लांब यावं लागलं. अहो भाऊ, माफी कसली मागताय? उलट इथे येणे आमचं भाग्यच म्हणावं लागेल. खरंय. आणि भाऊ, तुमची नात सावी कुठं दिसत नाही? ती त्या कोलॅबरेशनच्या कामाला गेल्यात. ओके, इथं आल्यानंतर त्या मधुसूदन नाईकांची खूप आठवण झाली. धडाडीचे पत्रकार होते ते. मुलगी सुद्धा वडिलांसारखी खूप धडाडीची आहे बरं का. माझी एकदा भेट झाली होती तिच्याशी. आज काय असं विशेष काम काढलं? काही प्रपोजल आले होते आमच्याकडे शाळांसाठी, राखीव जमिनीवर शाळा बांधकामासाठी. त्याआधी मुजुमदारांचेही अर्ज आले आहेत, वरून शिफारशी सुद्धा आहेत. पण मंत्री साहेबांचा स्पष्ट आदेश आहे की त्या शाळा भाऊंच्या शाळासारख्या हव्यात. मग आम्ही विचार केला की त्या जमिनी तुमच्याच संस्थेला शाळा उभारण्यासाठी का देऊ नये. काय झालं? तू का थांबलायस इथं? चल. अरे मी आत येऊन काय करू? गाडी जवळ कोणतर थांबायला नको? मी थांबतो, तुम्ही जाऊ ना. त्याला थांबायचं तर थांबू दे. आपण जाऊया. चल. मी काय म्हणतो, धैर्य आपण नंतर जाऊ की. पाहुणे आलेत तर मग काय उपयोग आहे? काय उपयोग आहे म्हणजे? माफी मागायला आलायस ना? गप माफी मागायची आणि निघायचं. अरे पण पाहुणे, तुला कधीपासून लोकांचा फरक पडायला लागला? चल, तू आत्ताच माफी मागायचीस.